हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज मयुरी आणि आजचा विषय आहे माझ्या बाबांची रिकवर जर्नी आणि स्वामींची कृपा. त्या कृपेमुळेच आज मी सर्व्हाइव्ह करू शकले. जर स्वामी नसते तर आय डोंट नो मी काय केलं असतं, कसं केलं असतं. ह्या जर्नीमध्ये मला ज्या ज्या लोकांची मदत झाली ना, खरंच त्यांच्यामध्ये मला स्वामी महाराज दिसले. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार. अजून एक मेन्शन करू इच्छिते, स्टार्टिंगलाच सांगते, कारण की आय डोंट नो मी किती वेळा ही व्हिडिओ अशी कट पेस्ट करेन, बिकॉज ऑफ हा विषय थोडा इमोशनल आहे माझ्यासाठी आणि खूप कठीण होता हा वेळ माझ्यासाठी की मी हे सर्व कसं करू शकेन, मला माहीत नव्हतं. त्यामुळे प्लीज समजून घ्या, मी जरा थोडं कुठे कट पेस्ट केलं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडे फार फॉल्ट दिसून येतील, आढळून येतील. त्यामुळे समजून घ्या आणि माफ करा मला. बस बाकी एवढं काहीच बोलू शकत नाही ह्याच्या पुढे. मी सुरुवात कसं झालं ते सांगते. 27 एप्रिलला नॉर्मल संडे होता. असं काही म्हणजे झालं नव्हतं, दिवसभरामध्ये त्यांना काहीच त्रास झाला नव्हता. बट अचानक जेवण वगैरे झाल्याच्या नंतर रात्री आम्ही सगळे झोपलो आणि ऑब्व्हियसली संडे होता आणि दुपारी झोपल्यामुळे मला लवकर झोप येत नव्हती. तर मी जागीच होती, मी आपलं काहीतरी स्क्रोल करत होती, इन्स्टावरती सगळं रील्स वगैरे बघत होती. त्यामुळे मला झोप आली नव्हती. म्हटलं ना, स्वामींची कृपा, जिथे स्वामी असतील ना तिथे आपल्यावरती ते संकटांचं प्रमाण तरी कमी होईल, किंवा मग त्या संकटांचे जे काही आपल्यावरती जास्त प्रमाणात आघात होऊ शकतात ना, तसे जास्त हाय रिस्क हे येत नाही तुमच्या लाईफमध्ये. तर त्यांना अचानकच पॅरालिसिस सारखं झालं होतं. अच्छा, त्यावेळेला ते मला कळालं नाही, ही वेगळी गोष्ट आहे. कारण आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये किंवा माझ्या नोन लोकांमध्ये कोणालाही पॅरालिसिस नव्हता. मला माहिती पण नाही पॅरालिसिसचे सिम्पटम्स काय असतात, ते कशामुळे होतं, किंवा माणूस त्यावेळेस काय रिॲक्ट करतो, किंवा त्याला कसं ते म्हणजे दिसतात पण कसे पॅरालिसिस असणारे पेशंट. मला काहीच आयडिया नव्हती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला ह्यातलं काहीच माहिती नाही आहे. कदाचित हे तुम्हाला खूप वियर्ड वाटेल की इतकी मोठी मुलगी आहे, हिला काय माहिती नाही वगैरे, पण नाही माहिती मला. मी जेन्युअनली जे आहे ते सांगते तुम्हाला. मला खरंच ह्यातला काहीच जराही डाऊट किंवा कसलंच काहीच माहित नव्हतं की हे काय असू शकतं प्रकरण. मला तेव्हा असं वाटलं होतं की माझ्या आजीला हार्ट अटॅक आला होता, त्यामुळे त्यांनाही तसं काही हृदयाचा त्रास वगैरे आहे की काय. त्यामुळे मला थोडं टेन्शन आलं होतं. मी झोपले नाही रात्रभर, पण मला कळत नव्हतं एक्झॅक्टली की काय होत आहे. सो दॅट 27ला असं झालं. मग ते काहीतरी 5 ते 10 सेकंदासाठी त्यांचे फेशियलचे जे काही एक्सप्रेशन्स असतात ना, ते वन साइडेड गेले होते. म्हणजे लेफ्ट साइडला इफेक्ट जाणवला होता, पण फक्त फेसवरती, असं पूर्ण बॉडीवरती वगैरे काहीच इफेक्ट जाणवला नव्हता. त्यानंतर ते रडायला लागले, त्यांना त्यांच्या भावाशी वगैरे बोलायचं होतं. असं सर्व गोष्टी रात्री झाल्या. मग ते बोलले, मग ते माझ्या काकाशी बोलून त्यांना बरं वाटलं अँड देन ते झोपले. मग ते खूप नॉर्मल झाले. स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्यावरती इतका जास्त परिणाम झाला नाही त्या पॅरालिसिसचा. ते झोपले. सकाळी मंडेला आम्ही त्यांना विचारलं की ऑफिसला जाऊ की आपण डॉक्टरकडे जाऊया. आता ते म्हणाले की मी स्वतः कामाला जाणार आहे. म्हटलं ते आपण सगळे घरी राहण्याचा प्रश्नच येत नाही. मग मम्मी वगैरे माझी कामाला गेली. मम्मी तर माझी स्कूलमध्ये आहे, त्यामुळे ती कामाला लवकर गेली अँड मी थांबले होते. माहित नाही मला माझा पाय का निघत नव्हता त्या दिवशी घरातून बाहेर. पण शेवटी ते म्हणाले की तू जा, तू घरी नको थांबूस, मी मम्मीला बोलवून घेतो. मग मी घरी गेली, मग मी ऑफिसला गेली अँड माझी मम्मी आली घरी. मग ती डॉक्टरकडे घेऊन गेली त्यांना, नॉर्मल डॉक्टरकडे घेऊन गेली. तर त्या डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना पॅरालिसिसचा रात्री एक माइल्ड अटॅक येऊन गेला आहे, त्यामुळे त्यांना पटकन आपल्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल, किंवा जर हॉस्पिटलाइज करायचं नसेल तर ते किती प्रमाणामध्ये होतं ते आपल्याला जाणून घेण्यासाठी त्यांचा MRI काढावा लागेल. आता सिच्युएशन अशी होती की ह्यातलं काहीच आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळे मी आणि माझी मम्मी दोघीही शॉक्ड, एकदम ब्लँक की काय करायचंय आता पुढे. त्यामुळे आणि त्यात माझी मम्मी थोडं कमी एज्युकेटेड आहे, त्यामुळे तिला कळत नाही की हॉस्पिटलमध्ये जाऊन ते फॉर्म वगैरे कसे फिलअप करायचे किंवा काय सांगायचंय, कसं सांगायचंय. सो ती पण टेन्शनमध्ये आली की मी घरी नाही आहे. ते म्हणायला लागले की संध्याकाळी करूया आपण. पण मला ना ते रिस्कच घेऊ असं वाटत नव्हतं की संध्याकाळी कसं करणार, आत्ताच्या आत्ता कर, जर तिने आत्ता सांगितलंय करायला. तर मग मी मम्मीला सांगितलं तू आत्ताच त्यांना घेऊन जा, बघूया आपण काय होतं. तर माझ्या मम्मीला तितक्यात स्ट्राईक झालं की माझा एक फ्रेंड आहे जो सोमय्या हॉस्पिटलमध्ये काम करतो. माझं त्याच्याशी थोडं एक
छोटं भांडण झालं होतं, आर्ग्युमेंट झाली होती, फ्रेंड्स आहोत तर थोडंफार होत राहतं नोकझोक, तर तसं झालं होतं. त्यामुळे मला असं दुविधा होती माझ्या मनाला की मी याला फोन करू नको करू, ते गरजेपुरतं बोलणं असं चुकीचं दिसतं. त्यामुळे मग मला कळत नव्हतं मी त्याला फोन करू की नको करू. बट मी त्याला फोन केला आणि त्याने सुद्धा माझा फोन उचलला, त्याने कॉर्डिनेट केलं. त्याचं नाव राहुल कदम आहे. थँक्यू सो मच राहुल, तुझी हेल्प झाली मला खूप जास्त. जर तू नसतास तर रिअली आय डोंट नो की मी काय केलं असतं. कारण तुझ्यामुळे एकतर माझ्या बाबांना खूप चांगलं तिथे सोम्यामध्ये ट्रीट केलंस, तू सगळं धावपळ केलीस आणि ते सगळं केलंस इन माय अब्सेन्स. त्यामुळे थँक्यू सो मच. अँड इव्हन तुझ्यामुळे मला ती डॉक्टर जी तू सजेस्ट केलीस ती सुद्धा खूप उत्तम होती, खूप छान होती. तिच्यामुळे आज बाबा खूप चांगल्या अँड वेल कंडिशनमध्ये आहेत. अँड त्याचं पूर्ण श्रेय तुला जातं. खरंच तुझ्या रूपामध्ये स्वामीच येऊन मला वाचवून गेले असं वाटलं मला. मी खरंच नाही विसरू शकत तुझे हे उपकार माझ्या आयुष्यातले. थँक्यू सो मच. जितकं थँक्यू बोलेल तितकं कमी आहे, पण थँक्यू. अँड त्या माझ्या फ्रेंडनी तिथलं सगळं हँडल केलं. लाईक त्यांचं ते MRI काढला, त्यांना व्यवस्थित बसवलं एका जागेवरती. ते तिथले लंच टाइम झाला होता तरी त्याने तिथे रिक्वेस्ट करून ते स्टाफ वगैरे आहेत असं म्हणून त्यांचं फटकन सगळे रिपोर्ट्स वगैरे काढले. देन कळालं की त्यांना माइल्ड ब्रेन स्ट्रोक येऊन गेलाय, पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय. ह्याच्या अगोदर सुद्धा येऊन गेले होते 2-3 माइल्ड, पण ते न कळण्यासारखे होते. सो तिकडचे जे डॉक्टर होते सोम्याचे ते म्हणाले की त्यांना पटकन ऍडमिट करावं लागेल, अदरवाईज ते जास्त होऊ शकतं. बट माझ्याकडे मेडिक्लेम होता आणि मेडिक्लेमचा असा तो हे होता क्लॉज की तो सोम्यामध्ये चालत नव्हता, ऍप्लिकेबल नव्हता कॅशलेससाठी, पण तो कॅशलेससाठी लॅन्स क्लब हॉस्पिटलमध्ये ऍप्लिकेबल होता. त्यामुळे मग राहुल मला म्हणाला की तू तिथे त्यांना ऍडमिट कर, तुला तिकडची जी डॉक्टर आहे मी तिचं सगळं नंबर वगैरे लिहून देतो, ती खूप चांगली डॉक्टर आहे, तू तिच्याकडे जाऊन कन्सल्ट कर आणि ती तुला सांगेल पुढे फर्दर प्रोसेस पुढे काय करायची. तर आय वॉज लाईक ओके ठीक आहे, तू जे सांगशील तसं त्याप्रमाणे मी करते. परत एकदा मेन्शन करते की मला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे मी कम्प्लिटली दुसऱ्यावरती डिपेंडिंग होती की काय सजेस्ट करेल समोरचा माणूस ते मी करेन. आता त्यात आपल्या घरात कोण आजारी असेल तर आपलं डोकं अजिबातच काम करत नाही. किती तुम्ही हुशार असा काही असा, पण आपल्या डोक्याला ना समजत नसतं की करायचं काय. म्हणजे माहिती असतं की काहीतरी करायला हवंय, कुठल्या तरी डॉक्टरला भेटायला पाहिजे, पण कुठे मार्ग सापडत नाही ना अंधार असल्यामुळे. त्यामुळे मार्ग दाखवायला कोणीतरी लागतं आणि ते स्वामी महाराज माणसांच्या रूपात येऊन आपल्याला मार्ग दाखवतात. त्यामुळे थँक्यू सो मच राहुल, तुझ्यामुळे मला तो मार्ग दिसला, मी त्यांना रिकवर करू शकले, बरं करू शकले. थँक्यू सो मच. हां, त्याने असं सजेस्ट केलं. तिथून मग मी त्या डॉक्टरांना फोन केला, त्यांच्या पर्सनल क्लिनिकमध्ये त्यांना पहिले घेऊन गेले, पर्सनल OPD मध्ये. त्यांचं तिथे सायनमध्येच क्लिनिक आहे, तिथे घेऊन गेले संध्याकाळी. तेव्हा त्या म्हणाल्या की खूप जास्त त्यांना त्रास पुढे जाऊन होऊ शकतो, त्यामुळे त्यांना आजच्या आजच तू ऍडमिट कर. त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच एकदम सरकली. मला एकदम ब्लँक झाले मी की मी कसं काय, म्हणजे असं कधी विचारच नाही केलेला की बाबांना कधी असं त्रास होईल. त्यांना फुल लाईफ टाईम मध्ये कधीच कसला त्रास नाही, कधीच कसल्या गोळ्या नाही, औषधं नाही, काही नाही, आणि असा त्रास अचानक ऑल ऑफ अ सडन. तर पण ती डॉक्टर म्हटलं ना खूप चांगली होती ती डॉक्टर. तिने खूप मेंटली पण सपोर्ट केला तिने मला. इव्हन ती डॉक्टर असून सुद्धा तिने माझी कंडिशन समजून घेतली आणि ती म्हणाली तू काहीच टेन्शन घेऊ नकोस, तुझा मेडिक्लेम तिथे नक्की अप्रूव्ह होईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस पैशांचं, तू पटकन त्यांना ऍडमिट कर. अच्छा, त्यावेळेस सुद्धा ते ऍडमिट व्हायला तयार नव्हते. ते म्हणत होते आपण दुसऱ्या दिवशी ऍडमिट होऊया. मी म्हणाले अजिबात नाही, जर त्यांनी सांगितले आत्ता तर आत्ताच व्हावं लागेल. आणि इव्हन ती डॉक्टर सुद्धा स्ट्रिक्ट होती, ती म्हणाली नाही काका तुम्हाला आजच ऍडमिट व्हावं लागेल, अदरवाईज आपल्याला त्रास होऊ शकतो पुढे जाऊन. देन मला असं कळालं की ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक येतो त्यांना ते काहीतरी एक इंजेक्शन द्यायचं असतं, ते 48 आवर्सच्या अगोदर द्यायचं असतं. स्वामी महाराजांच्या कृपेमुळे आम्हाला ते औषध आणि ते इंजेक्शन त्यांना 48 आवर्सच्या आधी देता आलं, अदरवाईज त्यांच्या बॉडीवरती तो पॅरालिसिसचा इफेक्ट जाणवला असता. म्हणून म्हणते की ही स्वामींची कृपा आहे माझ्यावरती की ज्याच्यामुळे मी इतक्या मोठ्या संकटातून सुद्धा सावरू शकले, बरी होऊ शकले, त्यांना बरं करू शकले. खूप जास्त उपकार आहेत माझ्यावर स्वामी महाराजांचे. मी
माहीत नाही मला मी इतकी सेवा पण करते की नाही, पण खरंच खूप स्वामी नसते तर मी आज काय असते आय रिअली डोंट नो. देन त्यांना ॲडमिट वगैरे केलं. त्यांना 6 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. त्यातला पूर्ण 1 दिवस म्हणजे 24 आवर्स ते ICU मध्ये होते, कारण डॉक्टरांना असं वाटत होतं की त्यांची केस थोडी जास्त डेंजरस आहे, परत असं होऊ नये किंवा त्यांना त्या 24 आवर्समध्ये असं काही झालं नाही पाहिजे म्हणून त्यांना अंडर ऑब्झर्वेशनसाठी म्हणून ICU मध्ये ठेवलं होतं. पण माहीत नाही बाबांना काय वाटलं की त्यांना का ICU मध्ये ठेवलं, ते कंटिन्यू रडतच होते. ॲडमिट झाल्यापासून ICU मध्ये असल्यामुळे ते रडतच होते. त्यामुळे मग काय कळत नव्हतं आम्हाला पण की हे का रडतात, आणि आपला माणूस रडतो म्हटलं ते आपल्याला तरी कसलं बरं वाटणार आहे. मग थोडं ते, आणि ICU मध्ये असल्यामुळे आपल्याला जाताही येत नव्हतं, सारखं आत बाहेर करायला देत नव्हते ते हॉस्पिटलवाले. देन नंतर नेक्स्ट डेला माझे काका गेले होते, तर काकांना डॉक्टर भेटले आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की आता त्यांना आपण जनरलमध्ये शिफ्ट करू शकतो, ते आउट ऑफ डेंजर आहेत, आता त्यांना पुढे काही त्रास होणार नाही पॅरालिसिसचा. पण मी त्यावेळेस तिथे नव्हते, त्यामुळे मग काकाला डिसिजन घेता आला नाही, कारण मेडिक्लेमवाल्यांशी बोलायचं होतं की जनरलला शिफ्ट करायचंय वगैरे वगैरे. तर मग काकाने वेट केला माझा. मग मी गेले तेव्हा त्या वॉचमॅनने ना मला सोडलंच नाही आतमध्ये की मला त्यांच्याशी बोलायचं आहे किंवा मला भेटायचं किंवा काय. त्याने मला आय थिंक एकदा सोडलं असेल, काहीतरी गोळी घेऊन मी गेली होती तेव्हा 1च्या दरम्यान, तो लंच टाइम असतो काहीतरी तेव्हा मी त्यांच्याशी भेटले, बोलले, तर ते मला म्हणाले की मला जनरलला शिफ्ट करायला डॉक्टरांनी सांगितले, तू मला जनरलला शिफ्ट कर, मला काही त्या ICU मध्ये थांबायचं नाहीये. आता ICU मध्ये ना तिकडे असे अजून 8-9 पेशंट्स असतील, तो पूर्ण ICUचा वॉर्ड होता आणि पूर्ण तिथे वेगवेगळे पेशंट्स होते, मध्ये पडदे होते, पण पेशंट दिसत होते, म्हणजे एकमेकांना आपण बघू शकत होतो. त्याच्यामुळे तिथे अजून त्यांच्यापेक्षा डबल डेंजर असणारे केसेस सुद्धा होते. तर ते बघून त्यांना अजून घाबरायला होत होतं की मला इथे नाही थांबायचंय, मला तू घरी ने किंवा मला अजून कुठे शिफ्ट कर, पण मला इथे थांबायचं नाहीये. तर मी त्यांना म्हणाले मी प्रोसेस करते, तुम्ही इथे झोपा, जेवून झाले तुमचं झोपा तुम्ही, मी थोड्या वेळाने प्रोसिजर करते तुम्हाला इथून बाहेर काढायची. तर मी बसले तिथे बसून राहिले, पण ते काय त्या मला वॉचमॅननी नंतर सोडलं नाही तिकडे. देन मग मी 5 वाजता तिथे पुन्हा भेटायचा टायमिंग चालू होतो, काहीतरी 5 ते 6च्या दरम्यान. तेव्हा भरपूर जण भेटायला आली होती, तर मला काही तिथे त्यांना भेटायला भेटलं नाही. मग मी डॉक्टरला फोन केला आणि तिला विचारलं की मी त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करते, डिलक्स रूममध्ये. तो माझा मेडिक्लेम अप्रूव्ह होऊ दे किंवा नाही होऊ दे, माझ्या पेशंटला इथे बरं वाटत नाही ICU मध्ये, मी त्यांना शिफ्ट करते वरती डिलक्स रूममध्ये. तर ती म्हणाली डॉक्टर की हो चालेल, तू तिथे शिफ्ट कर. मग मी खाली गेली, पटापट त्यांचं शिफ्टिंगचं प्रोसिजर चालू केलं, आणि जेव्हा त्यांना शिफ्ट केलं ना तेव्हा त्यांना बरं वाटलं, कारण त्यांना ICU मध्ये थांबायचंच नव्हतं. खूप माझं त्या वॉचमॅन बरोबर आर्ग्युमेंट झालं. मला अजिबात त्याच्यावर आर्ग्युमेंट करायचं नव्हतं, कारण माझा पेशंट आतमध्ये होता आणि मला माहिती आहे ते घाबरतात, त्यामुळे मला जायचं होतं. पण तो समजूनच घेईना की आतमधल्या पेशंटची काय मनस्थिती असेल. तर मग मी म्हटलं जाऊ दे यार, ह्याच्याबरोबर कोण रोज उठून आर्ग्युमेंट करेल. तसंही तिने शिफ्ट करायला सांगितलंय, कशाला उगाच ICU मध्ये ठेवायचं आपल्या पेशंटला. पैशांसाठी आपण आपल्या माणसाच्या जीवाला त्रास होऊन द्यायचा हे मला पटत नाही. पहिली गोष्ट तर मेडिक्लेम होऊ दे अप्रूव्ह किंवा नाही होऊ देत, मग ते कसे तरी पैसे अरेंज केले असते जर काय नसतंच झालं तर. पण मग मी त्यांना शिफ्ट केलं तेव्हा मग त्यांच्या चेहऱ्यावरती मला जरा प्रसन्नता किंवा जरा ते असं रिकवर होतील अशी आशा दिसायला लागली. कारण ते ICU मध्ये होते ना, तर ते कंटिन्यू रडत होते. लिटरली तिकडचे सिस्टर्स, तिकडचे ते वॉर्ड बॉय येऊन आम्हाला सांगत होते की ते झोपले सुद्धा नाहीये, ते रडतच आहेत नुसते. तर मग म्हणून मग मी त्यांना तडकाफडकी लगेच शिफ्ट केलं. ह्या सर्व जर्नीमध्ये एकतर पहिल्या दिवशी ज्या दिवशी ॲडमिट केलं त्या दिवशी माझ्या आणि माझ्या मम्मीची खूप हालत खराब झाली होती, त्यामुळे माझ्या सासरच्या लोकांची मला खूप मदत झाली पहिल्या दिवशी. इव्हन पूर्ण दिवसांमध्ये त्यांची खूप मदत झाली असं नाही, पण मोस्टली पहिल्या दिवशी त्या लोकांनी खूप सपोर्ट केला मला. लिटरली पप्पा पण थांबले होते त्याचे न्यायचे, आणि ते म्हणाले की तुम्ही जेवून वगैरे या सगळेजण, मग मी घरी जाईन वगैरे. त्यांची खूप मदत झाली मला, त्या पूर्ण फॅमिलीची, माझ्या सासरच्या लोकांची खूप मदत झाली. त्यांची सुद्धा खूप ग्रेटफुल आहे मी की त्यांच्यामुळे मी तिथे थोडा वेळ घरी येऊ शकले वगैरे. आपण त्या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आपल्या डोक्याला ना ती चालना सुद्धा भेटत नाही की पुढे काय करायचंय, त्यामुळे ते डोक्याला थोडा आराम मिळाला की तिथून घरी आली. मग घरी जरा येऊन विचार केला पुढे काय करायचं त्याचा.
इवन माझे आजूबाजूवाले तर मला ओरडायला लागले की तू रात्रीच का नाही आम्हाला उठवलं, आपण रात्रीच त्यांना घेऊन जायला हवं होतं, आपलं चुकलं की आपण त्यांना रात्री घेऊन गेलो नाही, आपण तेव्हाच घेऊन जायला पाहिजे होतं. त्यांचा कन्सर्न समजू शकते मी, पण पेशंट तर ऐकायला पाहिजे ना. पेशंटने ऐकलं नाही, त्यामुळे सर्व गफलत झाली. बट ठीक आहे, स्वामींची कृपा असल्यामुळे ते वाचले आणि स्वामींनीच त्यांना वाचवलं आहे, ह्याचा पूर्ण विश्वास आहे मला स्वामींवर की ते त्यांना वाचवतील. पण हलगर्जीपणा करू नका, हे मी पुन्हा सांगेन तुम्हाला. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असं जर आपण काय आढळलं ना की ह्या माणसामध्ये काहीतरी त्रुटी आहे किंवा ही काहीतरी वेगळं प्रकरण आहे, ह्या माणूस जसा वागतो तसं वागत नाही आहे, ह्याला डॉक्टरची गरज आहे, तर डॉक्टरकडे न्या. कितीही वाजलेले असू देत, आजूबाजूवाल्यांना बोलवा, ह्यावेळी सगळे उभे राहतात, असं काही नाही. माझ्याकडून जी चूक झाली ती तुमच्याकडून होऊ नये इतकंच वाटतं, म्हणूनच हा व्हिडिओ आणि ही जर्नी शेअर करते. बाकी ह्याच्या मागे असं काहीही वेगळं पर्सनल कारण नाही आहे माझं. कसे बसे ते हॉस्पिटलचे 6 दिवस आम्ही लोकांनी सर्वाईव्ह केले. त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या काकाची मुलगी आहे, तिची पण खूप हेल्प झाली. कारण पूर्ण दिवसभर आपण हॉस्पिटलमध्ये थांबणार ना, म्हणजे 10 ते 11-12 तास इम्पॉसिबल आहे. किती पण तुम्ही धीट असा काही असा, पण लिटरली 11 तास थांबली आहे ती. काय मी काय आम्ही दोघी कसलाही आराम बिराम नाही. म्हणजे तिथे सोफा होता, तो जरा डिलक्स रूम होता, म्हणून तिथे आपण झोपू शकत होतो. पेशंटच्या समोर असा सोफा होता, टीव्ही वगैरे पण होता. पण ह्यावेळी कोण टीव्ही बघतं, म्हणजे आपल्याला काही सुचत पण नाही टीव्हीला काय लावायचं वगैरे वगैरे. पण पेशंटसाठी लावावा लागतो, त्यांना फॉर अ चेंज म्हणून थोडंसं त्यांच्यासाठी तो टीव्ही आम्ही चालू ठेवायचो. पण तिथे ना ते 12 तास थांबणं, ती सुद्धा थांबली आहे, मी सुद्धा थांबले. बाकीचे सगळे तर येऊन जाऊन होते 4-5 तास, 2-3 तास. पण कंटिन्युअस असं 7 ते 8-9 तास आपण तिथेच बसून राहणं एका जागी. ऑफिसची सवय असते पण हॉस्पिटलची नसते, आणि हॉस्पिटलमध्ये थांबणं आणि ऑफिसमध्ये थांबणं खूप फरक आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. तिचं नाव डिनाली आहे, तिला सुद्धा थँक्यू सो मच डिनू, तू होतीस म्हणून मला पण थोडा आराम मिळाला. इवन मम्मीला म्हणजे काकीला सुद्धा आराम मिळाला. थँक्यू सो मच. अँड माझी आत्या, माझे काका वगैरे सगळे आमच्या फॅमिलीमध्ये सगळे येऊन बघून गेले. त्यांना सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तू असं धीर सोडू नकोस, तू स्ट्रॉंग राहा, तू बरा होशील. सगळ्यांनी सपोर्ट केला त्यांना आणि बरे सुद्धा झाले ते. आफ्टर 6 डेज त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळाला हॉस्पिटलमधून. फक्त थोडंसं त्यांच्या फेसवरती इफेक्ट जाणवत होता, पण ती डॉक्टर मला म्हणाली की ते हळूहळू होईल. ते आपण त्यांच्यासाठी एक थेरपिस्ट बघूया, स्पीच थेरपिस्ट वगैरे, तिथे तू कन्सल्ट करून घे एकदा. ते त्यांच्याकडून तुला ते एक्सरसाइज वगैरे देतील, मग ते बरे होतील एक्सरसाइज केले की. सो अशी त्यांची जर्नी होती. त्यांची जर्नी काय होती ती हॉस्पिटलमधली, ते मी तुम्हाला ना ह्या व्हिडिओच्या एंडला दाखवेन. की माझ्याकडे थोडे छोटे छोटे व्हिडिओज आहेत. म्हणजे त्यांना त्रास झाला होता ते नाही, पण ते त्रासातून जेव्हा माणूस बरा होतो ना, तर ती एनर्जी किंवा ते बघणं आपल्याला सुद्धा खूप भारी वाटतं की तू ह्या त्रासातून बाहेर आलास तर पुढच्या त्रासातून सुद्धा बाहेर येशील, होप सोडू नकोस, अशा प्रकारचं ते. त्यासाठी मी ते छोटे छोटे व्हिडिओज, असं व्हिडिओची इंटेन्शनने नाही, पण असं एक स्मॉल किंवा त्यांचे ते थेरपी वगैरे असं सगळं रेकॉर्ड करून ठेवलं होतं. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवेल. अच्छा, आयुष्यात कधी असा विचार केला नव्हता की ॲम्ब्युलन्समध्ये बसायची वेळ येईल वगैरे, पण हां, त्यावेळेस बसावं लागलं. आणि आत्ता जेव्हा जेव्हा असं बाजूने ॲम्ब्युलन्स जाते ना, तेव्हा एकच प्रार्थना असते स्वामींना की आतमध्ये जो कोणी असेल त्याला बरं वाटू देत, तो लवकर बरे होऊ देत. कारण त्या माणसाबरोबर त्याच्या फॅमिलीची सुद्धा तेवढीच अवहेलना होत असते. त्यामुळे लवकरात लवकर त्या पेशंटला बरं करा स्वामी, आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊ देत, इतकीच प्रार्थना असते. कारण अगोदर म्हणजे ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला ना, तर अगोदर पण असं व्हायचं, पण जेव्हा आपण स्वतः बसतो ना आणि आपल्याला जेव्हा कळतं ना त्या वेदना काय असतात, किंवा ही वेळ आपल्याला कधी येऊ शकते असं आपण कधी विचार पण केलेला नसतो, पण ती येते. ती जेव्हा आपल्यावर येते ना, त्याच्यानंतर आपल्याला कळतं की ॲक्च्युअल किती हे सगळं डेंजर आहे प्रकरण. अगोदर तर हॉस्पिटल वगैरे हे सगळं नॉर्मल वाटायचं, पण नाही, अजिबात नाही. भल्या माणसाने हॉस्पिटलची पायरी कधीही चढू नये. खूप कठीण वेळ असते ती आपल्या आयुष्यातली. एकदम बेकार ते सगळे दिवस.
माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने सुद्धा तिथे नाईटला थांबला होता. तो खूप म्हणजे माझ्या मैत्रिणींची तर मला अफलातून मदत होते. माझी एक मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड 2 आहेत ॲक्च्युली. एक गदरपासूनची आहे वैष्णवी पवार, आणि तिला तर तुम्ही सगळ्या व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल, ती कॉमन असेल सगळ्यांसाठी. पण सपना मोरे म्हणून आहे, तिची सुद्धा खूप हेल्प झाली. तिच्या आणि तिच्या नवऱ्याची तर मला प्रत्येक वेळेस मदत होते. थँक्यू सो मच टू बोथ ऑफ देम, की ते दोघं कंटिन्युअस माझ्यासाठी उभे असतात. अगोदर पण ज्या डॉक्टरांची गरज होती तेव्हा सुद्धा तिचा नवरा सगळं त्याचं काम सोडून आला होता. हातातलं सगळं काम सोडून येणं खरंच खूप कठीण असतं. एकतर मला भाऊ नाही आहे, त्याच्यामुळे भावासारखा आहे तो मला, आणि खरंच तो येतो असं प्रूफ पण करून दाखवतो की मी भाऊच आहे तुझा, तू नसलीस, तुझ्या अब्सेन्समध्ये आम्ही लोक त्यांची पूर्ण काळजी घेऊ. ते दोघं माझ्या मम्मी पप्पांना आई बाबाच म्हणतात आणि ते दोघं तसेच वागतात. सो आय एम ग्रेटफुल टू बोथ ऑफ देम, की ते दोघं खरंच एकदम देवासारखे उभे राहतात माझ्यासाठी प्रत्येक सिच्युएशनमध्ये. सो थँक्यू सो मच सपना अँड विनोद. इवन माझी मांडलेली बहीणसुद्धा आहे मानसी, तिची आणि तिच्या नवऱ्याची सुद्धा खूप मदत झाली. ते लोक सुद्धा बघून गेले, सगळं काय हवं नको ते विचारून वगैरे गेले. ही आपली सगळी जोडलेली माणसंच आपल्याला कामाला येतात ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे फॅमिली तर असतेच, फॅमिली शुड बी विथ अस, ते तर असायलाच हवेत. पण जी आपण माणसं जोडतो ना ती खूप मदत करतात. म्हणजे आपण असं कधी कधी म्हणतो आपली फॅमिली आहे, फॅमिलीशिवाय कोण आपल्याला इथे कामाला येणार आहे वगैरे, पण ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आणि एकतर एकुलते एक असल्यामुळे बोलायला ना कोणाशी संवाद साधायला नसतं कोण. त्यामुळे मैत्रिणींची जी किंमत असते ना ती मला माहिती आहे. त्या तिघी जणी आहेत, म्हणजे मानसी, ती सपना, सोनम, वैष्णवी, चौघींशी सुद्धा मी इतक्या गोष्टी बोलते की म्हणजे मला त्या घरी सुद्धा बोलता येत नाहीत, पण मग मला त्यात चौघींशी बोलाव्या लागतात. आणि त्यांच्यासमोर ते मनमोकळेपणाने रडता येतं, सांगता येतं की माझी बाजू काय आहे यार, मी कोणाला सांगणार ना, मी आई वडिलांसमोर तर रडू शकत नाही, म्हणून मग त्यांना सांगावं लागतं आणि समजून सुद्धा घेतात त्या. आणि यावेळेला खूप अशा सगळ्या वेळेसला खूप आपल्या फ्रेंड्सची आपल्याला मदत होते. फॅमिली असतेच, असायलाच हवी आपल्याबरोबर, काहीच त्याच्यामध्ये डाऊट नाही. सगळ्यांच्या फॅमिली त्यांना मदत करतात वगैरे. फॅमिलीचं तर कर्तव्यच आहे आपण एकमेकांना आपल्याला सगळ्यांना बघणं. पण ही जी जोडलेली नाती असतात आपल्याला त्यांच्याशी काही लेणं देणं नसतं. ऑफिसमध्ये वगैरे हे मला सपना तर ऑफिसमध्ये भेटली आहे, ऑफिस कलिक आहे ती माझी, पण इतकं वेळेला धावून येते, करते माझ्यासाठी. आय एम ग्रेटफुल टू हर की ती सगळ्या सिच्युएशनमधून तिने मला बाहेर काढलंय. म्हणजे हीच सिच्युएशन नाही, ह्या अगोदर सुद्धा माझ्या लाईफमध्ये, माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय काय गोष्टी घडून गेल्यात, त्याच्यामध्ये सुद्धा ती मोठी बहीण असल्यासारखी माझ्या मागे खंबीरपणे उभी राहते, आणि तिचा नवरा सुद्धा. सो थँक्यू सो मच टू बोथ ऑफ देम. आणि सगळ्यात जास्त तर मला ह्या पूर्ण सिच्युएशनमध्ये एकाच व्यक्तीची मदत झाली, ती म्हणजे राहुल. त्यामुळे मी परत तुला थँक्यू बोलते राहुल, की भले आपली ती थोडी जी पण आर्ग्युमेंट होती ती सगळी साईडला सोडून तू माझ्या फॅमिलीसाठी धावून आलास. त्या दोघांना म्हणजे मम्मी पप्पांना समजून घेतलंस, तिथे थांबवलंस, तू स्वतःचे फॅमिली मेंबर असल्यासारखं त्यांना ट्रीट केलंस. त्यामुळे थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला ते सगळे क्लिप्स दाखवेन, अँड आय होप ह्या सगळ्या जर्नीमधून तुम्हाला सुद्धा शिकायला मिळेल. कुठल्याच तुमच्या फॅमिलीमधल्या कुठल्याच मेंबरला अजिबात हलक्यात घेऊ नका. जर असाही त्रास जाणवला, तुम्हाला असं चुकीचं काहीतरी आढळून आलं तर लगेच डॉक्टरकडे न्या, डॉक्टरांना कन्सल्ट करा, विचारा काय होतंय काय नाही, आणि त्याच मुवमेंटला लगेच तुम्ही ॲक्शन घ्या. कारण तिथूनच आपल्या सुरू होतं ना, तिथे त्याच वेळेला जर आपण इलाज केला ना तर नंतरचे जे काय होणारे त्रास असतात ते आपले वाचू शकतात. माझ्या थोड्याशा दुर्लक्षपणामुळे जो काय हा आता मला त्रास झाला ना, तो एकदम मी कधीच विसरू शकत नाही असं झालंय. त्यामुळे तो कानला खडा आहे. आता माझ्या समोरच मी त्यांना गोळ्या देते, त्यांचं सगळं बघते. हे अगोदर सुद्धा मी केलं असतं तर आता काही झालं नसतं, पण स्वामींच्या कृपेमुळे ते बाहेर आले. माझ्या आजीची पूर्वपुण्य आहे, माझ्यापेक्षा जास्त तिने स्वामींचं केलंय आणि ते आता कामाला आलंय. कारण ती लिटरली झोपता उठता बसता कंटिन्युअस स्वामींच्या माळ अशी जपायची, अशा हाताच्या बोटांवरती सुद्धा ती स्वामी 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 एवढंच करायची. म्हणजे आता ती नाही आहे हयात, पण तिची ती कृपा आणि तिची पूर्वपुण्य, त्याच्यामुळे आज तिच्या मुलाला होणाऱ्या त्रासापासून त्यांना जो काय त्रास होणार होता एकदम जास्त लेवलचा तो न होता माइल्ड प्रमाणात झाला त्रास, नाही असं म्हणता येणार नाही, झाला पण माइल्ड प्रमाणात झाला स्वामींच्या कृपेमुळे आणि आजीच्या पूर्वपुण्यामुळे. थँक्यू सो मच की
माझं सगळं ऐकून घेतलात आणि माझ्या जर्नीमध्ये ज्या सगळ्यांचा सपोर्ट झाला त्यांना सुद्धा परत एकदा थँक्यू सो मच टू ऑल. ज्या लोकांचं मी नाव नाही घेतलंय पण त्यांचा सुद्धा मला डायरेक्टली इनडायरेक्टली खूप जास्त सपोर्ट झाला. म्हणजे माझा मामा किंवा माझ्या मावशा, माझ्या बहिणी, सगळ्या मावशांच्या मुली वगैरे, काका काकी, सगळ्या माझ्या फॅमिलीमधल्या लोकांना थँक्यू सो मच. इवन माझ्या ऑफिसमधले काही लोक आहेत त्यांना थँक्यू सो मच. सगळ्यांना म्हणते मी, ज्यांची कळत नकळतपणे मला मदत झाली, आजूबाजूवाल्यांना वगैरे सगळ्यांना एव्हरीवन. अच्छा, हा थँक्सगिव्हिंग व्हिडिओ नाही आहे पण या जर्नीचा तुम्ही सगळे पार्ट आहात, त्यामुळे आय एम सेईंग थँक्यू टू ऑल बिकॉज ऑफ तो जो काय सपोर्ट असतो, मेंटली सपोर्ट सुद्धा आपण ज्याला म्हणू शकतो ना, की आपल्या आजूबाजूवाले आपल्याला येऊन दिलासा देऊन जातात की होणार ते बरे वगैरे, किंवा आपल्या फॅमिलीमधले आपले फ्रेंड्स, ऑफिसवाले किंवा अजूनही कोणी, तर त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या मनाला बरं वाटतं की त्यांच्या एक्सपिरियन्समधून सुद्धा आपण शिकतो आणि आपल्या एक्सपिरियन्समधून सगळे शिकतात. इतकंच आहे. आणि इवन माझ्या मम्मी जिथे जाते त्या सावित्री मॅडम, त्यांची सुद्धा खूप मदत झाली. थँक्यू सो मच टू ऑल. सगळ्यांना थँक्यू म्हणेन मी या व्हिडिओमध्ये. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. या व्हिडिओमधून तुम्ही नक्की शिकाल अशी अपेक्षा करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. कधी वाटेत काचा, कधी खळगेन खाचा, तुझ्या आधी तिथे पाय पडेल माझा, तू